धम्मपद मराठी काव्यानुवाद धम्मगीता भाग पहिला यमक वर्ग काव्यानुवाद लेखन महेश लोखंडे सर. मन अग्रणी मनाची करणी मनातून सारे जन्मते. मन जर दूषित विचार कलुषित वाणी कृतीने पाप घडते. दुःख लागे पाठी मागे जसे बैला मागे चाक धावते. मन अग्रणी मनाची करणी मनातून सारे जन्मते. मन जर निर्मळ विचार उजळ वाणी कृतीने पुण्य घडते. सुख लागे पाठी मागे जशी सावली न सोडते. जशी सावली न सोडते. त्याने मारले मला हरवले असे मनात जे धरती. त्यांच्या अंतरी द्वेष जळती शांती कधी न त्यांना मिळती. त्याने मारले मला हरवले असे मनात जे न धरती. ते अंतरी क्षमा पाळती वैर तिथे त्यांचे शमती. वैराने वैर कधी शमत नाही अवैराने शांती गाथा रचली जाई. हेच सनातन धर्म सत्य पाही करुणेने वैर मिटले जाई. आपण सारे अमर नाही सारे नाशवंत जाणत नाही. जाणून जे वैर टाकती शांती त्यांना मिळते पायी. विषय लोभी इंद्रिय भोगी खादड आळशी निरुद्योगी. काम मार पाडी त्याला सहजी दुर्बल झाडा जसा वारा जगी. इंद्रिय संयमी विरागी मिताहारी श्रद्धाळू उद्योगी. काम मार त्यान पाडी सहजी जसा पर्वता वारा जगी. ज्याचे मलिन आहे मन जो असंयमी सत्यहीन. जरी करी पीत वस्त्र धारण तरी भिक्षु वेश तो अपात्र जाण. जो निर्मळ शीलवान जो संयमी सत्यवान. त्याने करता पीत वस्त्र धारण तो भिक्षु वेशा पात्र जाण. जे असारा सार मानती जे सारा असार म्हणती. ते भ्रष्ट विचारांनी फसती सत्य त्यांना कधी न दिसती. जे साराला असार मानती जे असारा सार म्हणती. ते योग्य विचारी रमती सत्य साधक ते ठरती. न शाकारलेल्या छप्पराने घर पावसाने विजत जाते. तसे असंयमी मनामध्ये कामवासना सदा शिरते. शाकारलेल्या छप्पराने घरात पाऊस ना शिरे. तसे संयमी मनामध्ये कामवासना ना शिरे. इहलोकी रडती परलोकी रडती पापी दोन्ही लोकी रडती. कर्म दोष पाहुनी रडती पापी सदा दुःख भोगती. इहलोकी हसती परलोकी हसती पुण्यवान दोन्ही लोकी हसती. कर्म शुद्ध पाहुनी हसती पुण्यवान सदा सुखी होती. इहलोकी दुःखी परलोकी दुःखी पापी दोन्ही लोकी दुःखी. पाप कर्मणी सदा दुःखी पापी जातो सदा सुरगती. पापी जातो सदा दुर्गती. इहलोकी सुखी परलोकी सुखी पुण्यवान दोन्ही लोकी सुखी. पुण्य कर्माने सदा सुखी पुण्यवान जातो सदा सुगती.
जरी केले बहु ग्रंथ वाचन पण नसे तसे आचरण जसे गुराख्याचे गायी मोजण तसे व्यर्थ त्याचे साधूपण जरी केले थोडे ग्रंथ वाचन तसेच करी आचरण काम क्रोध मोह जिंकिले जाण तोच खरा साधू सज्जन अशा पद्धतीनं यमक वर्गातील या 1 ते 20 गाथा धम्मपदातला पहिला भाग त्याचा आपण मराठी काव्यानुवादाचं संगायन केलं. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.